हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहोत डायल गेज कम्पॅरेटर कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग. तर डायल गेज कम्पॅरेटरमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट फर्स्ट पार्ट येतो प्लंजर. या प्लंजरवरती आपण एक रॅक कनेक्ट करतो आणि ही जी रॅक आहेत ही आपण गिअर ट्रेन बरोबर मॅचिंग करतो. आता या गिअर ट्रेनचा यूज आपल्याला आन्सर शीटमध्ये व्यवस्थित लिहायचा आहे. गिअर ट्रेनचा यूज का करतोय आपण, तर प्लंजरची जी काही मुवमेंट आहेत त्या मुवमेंटला मॅग्निफिकेशन करण्यासाठी आपण या गिअर ट्रेनचा यूज करतोय. तर गिअर ट्रेन काय आहेत, इथे तुम्हाला 4 सर्कल दिसतात. प्रत्येक सर्कल एक गिअर आहेत. यामधले जे स्मॉल सर्कल आहेत त्याला आपण पिनियन म्हणणार. त्यानंतर जे बिग सर्कल आहेत त्याला आपण गिअर नोटेशन देणार. यानंतर ही जी गिअर ट्रेन आहेत या गिअर ट्रेनला आपण लास्ट पिनियन एक कनेक्ट करतो आणि त्या पिनियनला आपण कनेक्ट केलेले आहेत रेड कलरच्या पॉइंटरवरती. त्यानंतर इथे एक स्प्रिंग आपण अटॅच केलेली आहेत. ही स्प्रिंग काय करते, ऑब्जेक्ट आणि प्लंजर या दोघांचा कॉन्टॅक्ट करते. त्यानंतर हा जो पॉइंटर आहेत या पॉइंटरच्या सराउंडिंग एक सर्क्युलर स्केल आहेत, ज्या स्केलवरती आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. त्यानंतर पॉइंटर जो आहेत या पॉइंटरचा जो पिनियन आहेत हा पिनियन आपण कनेक्ट केलेला आहेत एका गिअर बरोबर आणि हा जो गिअर आहेत हा गिअर आपण कनेक्ट केलेला आहेत हेअर स्प्रिंगला. आता या हेअर स्प्रिंगचा यूज काय की बॅकलॅश एरर आपल्याला रिड्यूस करण्यासाठी. तर बॅकलॅश एरर हा आपण कधी जनरेट होतो, ज्यावेळेस पॉइंटर डिफ्लेक्ट होतो आणि डिफ्लेक्ट झाल्यानंतर तो त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येत नाहीत, त्यावेळेस जो एरर प्रोड्यूस होतो त्या एररला आपण बॅकलॅश एरर म्हणतो. मग आता आपल्याला तो पॉइंटर त्याच्या ओरिजिनल पोझिशनला झिरोला आणण्यासाठी आपण या हेअर स्प्रिंगचा यूज करतो. यामध्ये आता आपल्याला मेजरमेंट कसं करायचे आहेत, कम्पेअर कसं करायचे आहेत हे आपण बघणार आहोत. या ठिकाणी मी प्लंजरच्या खाली एक स्टँडर्ड ऑब्जेक्ट या ठिकाणी ठेवला आहे. इथे तुम्ही बघू शकतात की हा एक स्टँडर्ड ऑब्जेक्ट आहेत. ज्या स्टँडर्ड ऑब्जेक्टचे डायमेन्शन हाईट जी आहेत ही हाईट आपण आता मेजर केलेली आहेत आणि मेजर केल्यानंतर या ऑब्जेक्टचा जे काय प्लंजरचा जो पॉइंटर आहेत या पॉइंटरच्या पोझिशनप्रमाणे आपण या स्केलवरती 0 पॉईंट आपण सेट करणार. त्याचबरोबर मल्टिपल आता आपल्याला कंपोनंट मेजर करायचे की ज्या कंपोनंटचे आपल्याला डायमेन्शन्स माहीत नाही आहेत. आपल्याला फक्त डायमेन्शन्स माहीत होते या स्टँडर्ड कंपोनंटचे आणि त्या स्टँडर्ड कंपोनंटच्या डायमेन्शन्सप्रमाणे आपण हा इथे 0 आता सेट केलेला आहे. ही आपली फर्स्ट पोझिशन झाली. त्यानंतर आपण सेकंड कंपोनंट घेतला की ज्या कंपोनंटच्या आता आपल्याला डायमेन्शन माहीत नाही आहेत आणि तो कंपोनंट आपण या प्लंजरच्या बॉटमला जो हार्ड पॉइंटर आहेत या हार्ड पॉइंटरला आपण इथे रेस्ट केला आहे. रेस्ट केल्यानंतर आता काय होतंय की याचे जे डायमेन्शन आहेत हे डायमेन्शन स्टँडर्ड ऑब्जेक्टपेक्षा जास्त आहेत. तर काय होणार, हा जो प्लंजर आहे हा प्लंजर अपवर्ड डायरेक्शनने मुवमेंट करेल. अपवर्ड डायरेक्शनने मुवमेंट केल्यानंतर काय होतं बघा, ही जी रॅक आहेत, सॉरी हा जो पिनियन आहेत फर्स्ट पिनियन